एसटी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात सांगली एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन. सांगली एसटी आगार प्रशासनाविरोधात एसटी कर्मचारी संघटनेकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगली एसटी आगार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. स्थानिक एसटी अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असून एसटी कर्मचाऱ्यांवर अन्यायाची भूमिका घेण्यात येत आहे. तसेच मानसिक छळ करण्याचा प्रकार देखील सुरू आहे असा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. एसटी महामंडळाने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा यापूर्वी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे. मी प्रल्हाद सपकाळ, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा केंद्रीय कार्याध्यक्ष आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्यावर अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अन्याय सुरू असून किंबहुना चालक वाहकांना जी वागणूक दिली जाते ते अमानवीय स्वरूपाची वागणूक दिली जात आहे. त्यांच्याकडून करून घेतलेलं काम हे नियम, कायदा आणि करार याचा भंग करून घेतलं जात आहे. आणि सांगली विभागाचे विभाग नियंत्रक यांचा एस टी प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही. त्यामुळं सुपरवायझर दादागिरी करत आहेत आणि कर्मचाऱ्यांना डेपोमध्ये छळ केला जातो आहे. आणि हा अन्याय पराकोटीला गेलेला असल्यामुळं कर्मचारी त्रासलेला आहे. आणि म्हणून हे सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे अध्यक्ष मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आजचं धरणे आंदोलन, बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.